मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिला असेल की जो सायन्सचा पेपर होणार आहे 18 मार्च ला, त्याच्यासाठी आपण काही महत्त्वाचे व IMP क्वेश्चन्स तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. 18 मार्चसाठी आपण सायन्स पार्ट 1चा पेपर आहे. त्यासाठी आपण संध्याकाळी 7 वाजता, आज तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर संध्याकाळी 7 PM ला आपण काय करणार आहोत, लाईव्ह येणार आहोत. ठीक आहे, लाईव्ह येणार आहोत. तर नक्की 7 वाजता रेडी राहा. ठीक आहे, तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर पहा या ठिकाणी, तर सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 1A, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फर्स्ट. पहा, तर तुम्हाला या ठिकाणी 5 अल्टरनेटिव्ह आहेत. तर ते तुम्हाला याची PDF देखील मिळून जाईल. तर मी हळूहळू ते स्क्रॉल करतो. या ठिकाणी पहा, याच्यामध्ये 5 अल्टरनेटिव्ह आहेत. तर याची PDFच तुम्हाला देऊन जाईल, त्यामुळे मी फास्ट सांगून देतो आहे IMP. क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला ऑड मॅन आउट विचारलं जातं. त्याच्यामध्ये कोणतंही विचारलं जाऊ शकतं, अपेक्षितमध्ये भरपूर आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आपण लाईव्हमध्ये संपूर्ण घेणार आहोत, त्यामुळे या सेकंडमध्ये कोरिलेशन. आता या ठिकाणी समजा हॅलोजन, तर या ठिकाणी 17 आन्सर आहे. त्यानंतर या ठिकाणी मॅच द पेअर्समध्ये देखील तुम्ही काय डायरेक्ट तुम्ही काय करता, या ठिकाणी ही लिहायचं आणि समोर ॲन्सरचं सिम्बॉल करायचं आणि 1.33 समजा ही ॲन्सर यायचा, तर लगेच ॲन्सर लिहून टाकायचं. भरपूर वेळ नाही लावत बसायचं. ठीक आहे, त्यानंतर आहे ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी समजा आता हे फॉल्स आहे. ठीक आहे, हे वाक्य फॉल्स आहे, तर डायरेक्ट तिथं उत्तर लिहायचं फॉल्स. यामध्ये जास्त वेळ घालायचा नाही. त्यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी आहे, यामध्ये तुम्हाला IUPAC नियम लिहायचे आहे. समजा प्रोपेन 1 OL. ठीक आहे, प्रोपेन 1 OL. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 गिव्ह रिझन असतात. ठीक आहे, पहा गिव्ह रिझन, यामध्ये मी IMP गिव्ह रिझन आत्ता देतोय, ते IMP तुम्ही करून ठेवा. तर पहा चॅप्टर नंबर जो सेकंड आहे, चॅप्टर नंबर सेकंड कोणता आहे चॅप्टर नंबर सेकंड? हां, मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं करायचं आहे इलेमेंट बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ते एक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला सिम्पल मायक्रोस्कोप, हे सेकंडवालं करायचं आहे. हे दोन मी सजेस्ट करणार नाही, पहिलं आणि तिसरं. ठीक आहे, PDF याची टेलिग्रामला किंवा मग तुम्ही कमेंट करा, मी तुमच्या याच्यामध्ये लिंक टाकून देईन डाउनलोडची. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2B मध्ये पहा, या ठिकाणी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. कोणतेही 3 सोडायचे आहेत. किती? 6 मार्क्सला. आता या ठिकाणी न्यूमरिकल फक्त हे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधलं येतं आणि स्किप करण्यासाठी ग्रॅव्हिटेशन तुम्ही फक्त काय करा, न्यूमरिकल्स करा. ग्रॅव्हिटेशनमधले जेवढे न्यूमरिकल्स आहेत तेवढे करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे पूर्ण नाही तर 3-4 तरी करा. जेवढ्या 2020 पासून ते 2024 मध्ये जे विचारलेले आहेत ते वगळता करा. ठीक आहे, अपेक्षितमध्ये भरपूर आहे. तुम्हाला साल देखील दिलं असतं तिथं कोपऱ्यात, ते वाचायचं आणि करायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, हे न्यूमेरिकल तुम्हाला स्किप करण्यासाठी चॅप्टर मी सांगतोय, स्किप चॅप्टर. ठीक आहे, 2 चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता, फक्त ग्रॅव्हिटेशन न्यूमेरिकल सोडता. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन हा स्किप करू शकता, इजी चॅप्टर आहे. दुसरा आहे स्पेस मिशन. बाकीचा तुम्ही अभ्यास करा. बाकीचे चॅप्टर IMP सगळ्यातून प्रश्न येणार आहेत. स्टेट लॉ विचारला जाऊ शकतो रिफ्रॅक्शनचा. ठीक आहे, त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. नेम ऑफ द मेन ओर अल्युमिनियम. कोणतं आहे? बॉक्सेट आहे, तर ते लिहायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, आता या ठिकाणी नाव द्यायला फिगर आहे. आता खाली जाऊया. इथं डिमेरिट्स आहे तर मेरिट्स विचारले जातील, म्हणजे तुम्ही असे क्वेश्चन उलटे करून वाचा. हे जे आलंय ना याच्या थोडे विरुद्ध करा. ठीक आहे, मी म्हणणार नाही हेच येईल, मी सांगतोय याचं आता मेरिट्स येईल. ठीक आहे, कधीच आलेलं नाही एवढ्या याच्यात डिमेरिट्स आलेलं आहे, त्यामुळे डिमेरिट्स करू नका. त्यानंतर खाली जाऊया. हां, या ठिकाणी पहा रिॲक्शन ज्या आहेत, रिॲक्शन. आता रिॲक्शनला नाव द्यायला विचारलं जाऊ शकतं. इथं पहा फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 विचारले 3 मार्क्ससाठी. त्यानंतर खाली आहे एक पॅरेग्राफ. या ठिकाणी परत एक न्यूमेरिकल आलेलं आहे. पहा, हे न्यूमेरिकल आलेलं आहे परत या ठिकाणी, ते देखील ग्रॅव्हिटेशनमधलं आहे. त्यानंतर फिगरवरून क्वेश्चन आहे तिथं, हीट वगैरे. पहा हीट आहे, प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ब्रीफली, अशा पद्धतीने चार्ट देखील येऊ शकतो. ठीक आहे, पहा बियॉन्ड टू F1. त्यानंतर खाली एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. मेटलर्जी, अजून भरपूर टर्म्स आहेत तुमच्या बुक्समध्ये, भरपूर टर्म्स दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करा. त्यानंतर पहा स्टेट द
इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन इथे येऊ शकतं. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटवरती शॉर्ट नोट्स येऊ शकते. तर त्याचं संपूर्ण लाईव्ह आपण किती वाजता घेणार आहोत, परत टायमिंग मी सांगतोय किती वाजता, 7 वाजता. सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह आपल्या कुठं, गजब मराठीवर, गजब मराठीवरती लाईव्ह यायचं आहे. लक्षात ठेवा, लाईव्ह जर वॉचिंग कमी असली तर मी लाईव्ह घेत नाही. ठीक आहे, मी 2-3 वेळा पाहिलं की 2-3चीच वॉचिंग होती म्हणून मी लाईव्ह घेत नाही. तर पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 मधील एक कोणतंही सोडायचंय. आता इथं तुम्हाला डायग्रॅमवरूनच असतं. मग डायग्रॅममध्ये जेवढे तुम्हाला आधी डायग्रॅम वाचायची म्हणजे कशी ती नीट निरीक्षण करायचे, पाहिजे आधी. आता या ठिकाणी जनरेटर आहे का इलेक्ट्रिक मोटर हे कायला समजत नाही. मग आयडेंटिफाय द अबाव डायग्रॅम, मग जनरेटरला काय आहे, मोटरला काय, हे पाहून तुम्हाला लिहायचे. आणि याचं तुम्हाला हे सोपं आहे. याचं नाव सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. सेकंड पण सोपा असतो आणि फर्स्ट पण सोपा असतो, म्हणजे दोन्ही पण तुम्ही लिहू शकता. ऑरचे पण लिहा, मी सजेस्ट करेन ऑरचे पण क्वेश्चन लिहा. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही PDF मी अपलोड करणार आहे. कमेंट देखील करा मला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. 7 वाजता लाईव्ह या.